सामना 4 षटकांचा राहील. विनंती असेल स्पीडअप करायच्या. प्रत्येक षटकामागे 5 मिनिटांचा अवधी. वाजोली प्रीमियर लीग 2022 महापर्व एक प्रतिभाशाली अशी स्पर्धा पाहायला मिळते. तर दोन्ही संघाचे 12 खेळाडू समालोचन कक्षात असणे गरजेचं आहे. हाय व्होल्टेज मॅच पाहतात आपण. एका बाजूला शिवजोत डाकेवाडी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतात त्रिमूर्ती सलतेवाडी विरुद्ध दुसऱ्या बाजूला शिवजोत डाकेवाडी. कोणता संघ विजय होईल, कोणता संघ पराभवाच्या दिशेने वाटचाल करेल तो मात्र येणारा काल ठरवेल. येणारे 48 चेंडू ठरवतील. सलतेवाडी संघाचे सलामीचे फलंदाज लवकरात लवकर दाखल करायचे आहेत. विनंती असेल दोन्ही संघाचे 12 खेळाडू समालोचन कक्षात यावे. वाजोली प्रीमियर लीग 2022 महापर्व वर्ष दुसरा दिवस, फायनलचा दिवस. आजच्या दिवसातील अजून देखील 5 सामने बाकी असतील. 2 प्रेक्षणीय सामने, 2 सेमीफायनल्स, 1 ग्रँड फिनाले, त्यानंतर प्राइज सेरेमनी. विनंती असेल पंच तसेच सर्व खेळाडू, सर्व संघाचे कर्णधार लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे. प्रत्येक सेकंद मात्र इथे महत्वाचा आहे. प्रत्येक क्षण इथे मात्र महत्वाचा आहे. नक्कीच 12 खेळाडू येताना पाहायला मिळतात दोन्ही संघाचे. श्री सलते देखील इथे उपस्थित आहेत. तर दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. एका बाजूला विनोद सलते तर दुसऱ्या बाजूला हरीश सलते. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज दाखल होईल? तर हॅलो तर विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. प्रेक्षणीय सामना पाहतात. एका बाजूला डाकेवाडी तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतोय सलतेवाडी संघाच्या कर्णधाराने मात्र टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांचा सामना असेल. एका बाजूला हरीश सलते तर दुसऱ्या बाजूला विनोद सलते आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळताना पाहायला मिळालं. डिसायडर ओव्हर म्हणून ओळखलं जाणारं पॉवर प्लेचं निर्णायक षटक. आजच्या दिवसातील पहिला प्रेक्षणीय सामना. सलामीचे फलंदाज दाखल झाल्याचं खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. विनंती असेल वेळ घालवायचा नाही, वेळेचं बंधन असेल. एका बाजूला विनोद सलते दुसऱ्या बाजूला हरीश सलते. स्ट्राईकला पाहायला मिळेल विनोद, नॉन स्ट्राईकला हरीश. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मारुती. पॉवर प्लेचं निर्णायक षटक. 2 खेळाडू मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. 7 खेळाडू मात्र सर्कल मध्ये पाहायला मिळतील. विकेट किपर 8वा खेळाडू आणि गोलंदाज 9वा असे पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय काव कॉर्नर आणि डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती काय गोलंदाजी केले डाकेवाडी एक्सप्रेस. पहिला चेंडू मारुती गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला. या दोन्ही फलंदाजांपैकी एका फलंदाजाला बाद करावं लागेल. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकेल.
एक धावफलकावर पाहायला मिळेल. दुसऱ्या चेंडूवरती धावसंख्येचा श्री गणेश होतोय. एक धाव, दोन चेंडू समाप्तीनंतर गोलंदाज लांबलचक असा रनअप घेताना पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट. काय गोलंदाजी केली, फलंदाजाला मात्र जागच्या जागा उभं केलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, स्टेप आउट होण्याचा प्रयत्न झाला असता तर कुठेतरी चेंडू सीमारेषेवर पार होताना पाहायला मिळाला असता, परंतु काही गोलंदाजी वेग आहे या गोलंदाजाकडे. वेगवान गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार पुन्हा एकदा राऊंड द विकेट. काय गोलंदाजी करतोय, पुन्हा एकदा परफेक्ट कंट्रोल लाईन अँड लेनची गोलंदाजी. कमाल अशी गोलंदाजी, कमाल गोलंदाज आहे. लाजवाब गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना मात्र दिशा सुंदर अशी पाहायला मिळते गोलंदाजाची. ओहो, काय गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करत असताना वेगवान गतीने गोलंदाजी करत असताना बॅट फेस ओपन होता होता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॅट फेज ओपन होता होता मात्र एक ही धाव नसताना पाहायला मिळते, कारण की वेग आहे. वेगापेक्षा जास्त बॅटची स्पीड पाहायला मिळत नाही आणि बीट होताना पाहायला मिळते फलंदाज. आता मात्र काउंटर अटॅक करताना पाहायला मिळते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, फेकी करेल. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न बघता बघता दोन धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. दोन धावा धावफलकावर. धावफलक 3 या आकड्यावर. 6 चेंडू समाप्तीनंतर, 1 षटक समाप्तीनंतर धावफलक 3 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 षटकांचा सामना असेल. एका बाजूला आपण पाहतात त्रिमूर्ती सलतेवाडी, तर त्यांच्या विरोधात खेळताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतात शिवज्योत ढाकेवाडी. शिवज्योत ढाकेवाडी या संघाकडून गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहायला मिळाला होता मारुती याने मात्र सुंदर अशी गोलंदाजी केली. फलंदाज विनोद सलते आणि हरी सलते याला मात्र शांत ठेवलं. फक्त धावा मात्र 3 खर्च केल्या. 4 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले धावफलकावरती. गोलंदाज ज्ञानदेव. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं निर्णायक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 3. 4 निर्धाव चेंडू. वेगवान गोलंदाजी करताना पाहायला मिळाला गोलंदाज मारुती. आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला ज्ञानेश्वर. स्ट्राईकवर फलंदाज असता पाहायला मिळेल आपल्या विनोद. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. विनंती असेल स्पीडअप करायचं येणाऱ्या काळात. हा सामना पकडून 5 सामने खेळवायचे आहेत. तसेच प्राइस सेरेमनी. फुलटच चेंडू होता जरूर. 1 धाव पूर्ण करताना पाहायला मिळेल. वेगवान गतीने क्षेत्ररक्षक येईल, फेकी करताना पाहायला मिळेल. एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाही. मोठे फटके खेळावे लागतील, कारण की दोन्ही मोठ्या ताकदीचे संघ आहेत. शिवज्योत ढाकेवाडी या संघाकडे मात्र मोठ्या ताकदीचे फलंदाज पाहायला मिळतात, त्यामुळे मात्र स्पीडअप करायचा विनंती असेल ढाकेवाडी संघ. 1.1 षटक समाप्तीनंतर धावफलक 4 या आकड्यावर पाहायला मिळतंय. सुंदर अशी गोलंदाज ज्ञानेश्वर कडून देखील पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती टप्पा बदलला जातोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा बदलताना पाहायला मिळते. फलंदाजांची मात्र दशा दुर्दशामध्ये पाहायला मिळते. कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील या फलंदाजांना, कारण की येणाऱ्या काळामध्ये धावसंख्या उंचावी लागेल. पुढे आलाय, परंतु 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, परंतु थांबावं लागते की काय. क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक एका चेंडूच्या मागे धावताना पाहायला मिळाले धावफलकावर. धावफलक आता मात्र 1 धावने पुढे सरकेल. 6 धावा. 3 चेंडूंवरती 3 सिंगल्स आले. सुंदर अशी गोलंदाजी. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव पाहायला मिळते. मोठा फटका खेळू दिला नाही या गोलंदाजाने. टॉप क्लासची गोलंदाजी पाहायला मिळते. टॉपर आहे हा गोलंदाज. गोलंदाजीचे धडे मात्र शिकवताना पाहायला मिळतोय. लेसन टीच करतोय. फलंदाज सलामीचे आलेत.
कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील. आता फलंदाज बाद होण्याची शक्यता असेल. पंच अजय म्हात्रे सर आपणास कळवताय फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. विनोद सलते बाद होताना पाहायला मिळेल. आता मात्र नवीन शैलेश वरती जबाबदारी असेल. शैलेश आता मात्र काय करेल. शैलेश वरती जबाबदारी असेल. जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेईल का. मोठे फटके खेळेल का. त्यानंतर धावसंख्या किती होईल. धावसंख्येचं टार्गेट किती सेट करतील. कारण की दोन मोठे फलंदाज असताना मात्र सलामीचे एक फलंदाज गारद होताना दोन्ही मोठ्या ताकदीचे फलंदाज कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतात. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल शैलेश या फलंदाजावरती. शैलेश गोलंदाजी मार्कर गोलंदाज पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू असेल. 4 सिंगल पाहायला मिळेल. त्यानंतर विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजी करत असताना फक्त 4 सिंगल्स खर्च केल्या तर 5व्या चेंडूवरती फलंदाज बाद. गोलंदाजी काय अचूक टप्प्याची पाहायला मिळते. फलंदाजाला मात्र शांत ठेवण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 धावा 2 षटक समाप्तीनंतर. सात धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाज संतोष. तिसरं षटक वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं. काय पहिला चेंडू मात्र वेग होता. वेगावरती स्वार होताना पाहायला मिळाला संतोष. फलंदाजाच्या फेस पासून मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाकडून चुकी होते. तोपर्यंत एक धाव घेते. धाव फलकावरती धाव फलक 1 ने पुढे सरकतय. 8 या आकड्यावर. आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न करतात. अनसक्सेसफुल होताना पाहायला मिळतात. 1-2 धावा पूर्ण होतील. एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धाव तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. प्रयत्न थांबवावा लागेल कारण की फेकी अचूक आहे. अचूक फेकी होताना पाहायला मिळते. अचूक फेकीवरती मात्र धाव घेणे कुठेतरी मागडं ठरेल. फलंदाजाला मात्र पूर्णपणे अंदाज होता. त्यामुळे मात्र फलंदाज नॉनस्ट्रायकला परत दाखल झाला. राऊंड विकेट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. सुंदर असा फटका पाहायला मिळते. कव्हरचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव धाव फलकावर लागेल. एकेरी दुहेरी धावसंख्येचा काय गोलंदाजी केली. गोलंदाज संतोष मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. फलंदाज बॅट मात्र स्पीडने फिरवले जाते. परंतु बॉल ज्या स्पीडने जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये त्या स्पीडने मात्र फक्त निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. वेगावरती स्वार होतोय. 15 ते 20 धावांना कुटावे लागतील. 15 ते 20 पावलांचा रनअप घेताना गोलंदाज पाहायला मिळतोय. आता मात्र थोडीशी दिशा भरकटलाय. गोलंदाज अवांतर धाव पाहायला मिळते. या पर्वातील पहिली अवांतर धाव गोलंदाज संतोषाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिली अवांतर धाव धाव फलकावर लागेल. आता मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. धाव फलक स्थिरावताना
दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि कॉलिंग चुकली. कॉलिंग चुकल्यानंतर फलंदाज चुकताना पाहायला मिळते. फलंदाज पवलींच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळेल. कुठेतरी हरेश हरेश सलते मात्र बाद होतो. नवीन फलंदाज श्रीकांत येतोय. शेवटचा चेंडू बाकी असेल अजून देखील तिसऱ्या पर्वातील तिसऱ्या षटकातील. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. श्रीकांत मात्र मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला जातोय त्याच्याकडून देखील. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मात्र शरीराचा भेद घेताना पाहायला मिळाला. धावफलक स्थिर होईल. 3 षटक समाप्तीनंतर 14 या आकड्यावर. चौदा धावा. चौथा षटक गोलंदाजी मार्कावर गोलंदाज अवांतर धाव असेल. गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती दिशा भरकडतोय गोलंदाज. फलंदाज मात्र हवेत बॅटा फिरवताना पाहायला मिळत आहेत, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. या पहिल्या पर्वामध्ये प्रेक्षणीय सामन्याच्या सलतेवाडे संघाकडून एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. चौकार किंवा षटकार या षटकामध्ये किंवा पर्वामध्ये लागला नाही. आता यावेळेस काय होताना पाहायला मिळेल. यावेळेला मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा. 4 धावाने धावफलक उंचावेल. अठरा धावा. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक शैलेश येतोय, फेकी करेल जर्सी नंबर 06. कुठेतरी चुकीची फेकी पाहायला मिळते. 20 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. गोलंदाजी करत असताना मात्र हा गोलंदाज थोडासा मागणार होतोय. 3 षटक समाप्तीनंतर धावफलक 13 होतं. 20 धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. टप्पा सुंदर असा अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सागर याच्या माध्यमातून. पंचांचा इशारा अवांतर असेल. एक्स्ट्रा बाउन्स. पुन्हा एकदा गोलंदाज विनंती स्पीडअप करायचा आहे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज बाईच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. बॅटला अंगाला लागला की एक बाई आणि अंगाला नाही लागला की बाई. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. श्री मात्र चुकी करताना पाहायला मिळतोय. शैलेश फलंदाज बाद होईल. षटक समाप्तीनंतर धावसंख्या 22 पाहायला मिळते. 23 धावांचं आव्हान असेल. टार्गेट सेट करताना पाहायला मिळतोय सलतेवाडी संघ. 23 धावा.
24 चेंडू 23 धावांची आवश्यकता असेल. रन बॉल पेक्षाही कमी समीकरण पाहायला मिळत आहे. विनंती असेल क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. ओमसाई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून वाजुली प्रीमियर लीग 2022 चं लाईव्ह प्रक्षेपण 185 पेक्षा जास्त देशात दाखवलं जात आहे. नक्कीच 20,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेत या यूट्यूब चॅनलचं. क्वालिटी आणि क्लिअरिटीसाठी ओळखला जाणारा तर फलंदाज खेळपट्टीवरती पाठवायचे आहेत. विनंती असेल. वाजोली प्रीमियर लीग 2022 चं महापर्व आपण पाहतात. पहिला प्रेक्षणीय सामना. एका बाजूला त्रिमूर्ती सलतेवाडी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतात शिवजोर ढाकेवाडी. सलामीचे फलंदाज संतोष आणि ज्ञानेश्वर. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरीश सलते, स्ट्रायकर फलंदाज संतोष. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र वेगाने
सीमारेषा पार जाताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक केले गोलंदाजाने. 4 धावांसाठी मात्र हा चेंडू मात्र सीमारेषा पार जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती. धावफलक 4 ने पुढे सरकेल. धावसंख्या 4 या आकड्यावर. 4 धावा. 2 चेंडू समाप्तीनंतर पहिलं षटक मार्गस्थ. पॉवर प्लेचं निर्णायक षटक सुंदर रीतीने हाताळावे लागेल, कारण की 23 धावांचं आव्हान आहे. पॉवर प्लेचं षटक मात्र मार्गस्थ. गोलंदाज हारिश. यावेळेला मात्र सुंदर असा फटका पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा देखील पूर्णपणे प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतोय. सुंदर असा फटका खेळल्यानंतर मात्र पहिल्याच धावेला मात्र कॉल 2चा दिला जातोय. पुढील होणारा सामना प्रेक्षणीय सामना दुसरा. कल्पतरू चाळकेवाडी संघ विरुद्ध ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली. विनंती असेल टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक झालाय. दुसऱ्या पर्वाचे पहिलं षटक पाहायला मिळतंय. पहिली ओव्हर विनंती असेल तानाजी मोरे समालोचन कक्षात यायचंय. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत पूर्णपणे वेगवान गतीने चेंडू खाली येईल तोपर्यंत 2 धावा. चेंडू बॅटला कनेक्ट झाल्यानंतर मात्र खूप वेळ हवेत होता. वेळ होता परंतु कुठेतरी नजर शेवटपर्यंत ठेवली असती तर फलंदाज बाद होण्याची शक्यता होती. फलंदाज पवेलियनच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला असता, परंतु तोपर्यंत पूर्ण केल्या 2 धावा. चेंडू पडल्यानंतर आता मात्र खाली राहतोय. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता मात्र येणारे 18 चेंडू 15 धावा. 23 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. 23 धावा मात्र रोखावे लागतील सलतेवाडी संघाला विजयासाठी. तर 18 चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल. फलंदाजी करत असणारा संघ शिवज्योत डाकेवाडी. प्रेक्षणीय सामना हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतो. दुसरा सामना सुपर प्लास पाहायला मिळणार आहे. सोमवारचा दिवस आणि दुसरा प्रेक्षणीय सामना. एका बाजूला कल्पतरू चाळकेवाडी तर त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली. तर एका बाजूला आकाश मोहिते तर दुसऱ्या बाजूला तानाजी भाऊमोरे. नक्कीच बिग बॅटर रंगताना पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळताना पहिला फलंदाज आकाश मोहिते सलामीला येताना पाहायला मिळेल. पुढे आलाय आणि शर्यतीचा वेध घेताना पाहायला मिळतोय. ज्ञानदेव फलंदाज बीट होतोय. सुंदर अशी गोलंदाजी. गोलंदाज विनोद सलत्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू समाप्त. धावसंख्या 8 धावा. सुंदर असा फटका कल्ला दाखवले. आपल्या अंगातील कलात्मक फटका जरूर खेळा. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. जेव्हा फटका मात्र खेळला गेला तेव्हाच मात्र कॉल केला गेला. ज्ञानदेव या फलंदाजाने संतोष आला की या चेंडूवरती 2 धावा आल्या पाहिजे. या चेंडूवरती 2 धावा घेणे गरजेचं आहे. सुंदर असा फटका पाहायला मिळाला. 2 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. मजबूत परिस्थितीमध्ये मात्र पाहायला मिळतोय संघ डाकेवाडी. शिवज्योत डाकेवाडी मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पूर्णपणे पाहायला मिळतोय, कारण की 23 धावांचं आव्हान असेल आणि गोलंदाजी तिकड होताना पाहायला मिळत नाही. एकेरी दुहेरी धावांचं समीकरण पाहायला मिळतंय. धावफलक पुन्हा एकदा एकीने पुढे सरकेल. 12 या 11 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना यावेळी मात्र फलंदाजाच्या बॅटशी मात्र बॉल कनेक्ट होत नाही. संपर्क तुटताना पाहायला मिळतो बॅट आणि बॉलशी. निर्धाव चेंडू. व्हेरिएशन पाहायला मिळतं या गोलंदाजाकडून. चॅम्पियन गोलंदाज आहे परंतु धावसंख्या कमी आहे.
पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलवला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करेल तोपर्यंत एकच धाव, 12 धावा. अजून देखील 11 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. गोलंदाजी मार्कवर विनोद पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू, 13 चेंडू, 11 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. वाजोली प्रीमियर लीग 2022 महापर्व, वर्ष दुसरे, पर्व दुसरे. यावेळेस मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय शैलेश. काय झेल पकडलाय, या झेलसाठी मात्र टाळ्या झाल्या पाहिजेत जोरदार. काय झेल पकडलाय, फलंदाजाने मात्र सुंदर असा बॅटशी बॉल कनेक्ट झाला होता, परंतु त्यावेळेस मात्र शैलेश सलते मात्र चेंडू खाली होता. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये सुंदर असा झेल, पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. मारुती, गोलंदाजी सुंदर होती या गोलंदाजाची, या खेळाडूची. आता मात्र फलंदाजी सुंदर करावी लागेल. धावसंख्या मात्र स्थिरावताना 12 या आकड्यावर. 2 षटक समाप्तीनंतर रन बॉल इक्वेशन पाहायला मिळतंय. आता मात्र येणारे 12 चेंडू, 11 धावांची आवश्यकता असेल. 2 षटक समाप्तीनंतर 12 धावा. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 12 चेंडू 11 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण. तर विनंती असेल स्पीडअप करायचं. शेवटचे 2 षटक पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर किरण. तिसरं षटक मार्गस्थ असताना वैयक्तिक तिसऱ्या संघासाठी पहिलं पाहायला मिळतंय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आता मात्र झेल घेण्याचा प्रयत्न असेल कुठेतरी. एक कमी वयाचा खेळाडू धडपडताना पाहायला मिळाला. झेल घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, परंतु खराब अशी आउटफील्ड पाहायला मिळते. धावफलक मात्र 15 या आकड्यावर. चेंडू मात्र आता शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. बॉडीला लागताना पाहायला मिळतोय चेंडू. लेग बाईच्या स्वरूपात मात्र एक धाव धावफलकावर लागेल. धावफलक 16 या आकड्यावर. आता मात्र 7 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 7 धावा. प्रेक्षणीय सामना मात्र हळूवार गतीने चालताना पाहायला मिळतोय. कासवाच्या गतीने. अवांतर धाव. 6 धावांची आवश्यकता अजून देखील असेल. एक मोठा हिट मात्र विजय मिळून देईल. मारुतीच्या बॅट मधून येईल का या षटकामध्ये हा बिग हिट वर द विकेट. हलक्या हाताने टोलवण्याचा प्रयत्न चेंडू होता, परंतु पेसनं बीट केले. चेंडू पडल्यानंतर मात्र हळूवार गतीने मात्र यष्ट्यांचा वेध घेतोय. यष्टी उद्ध्वस्त होते. यष्टी मात्र तर वाजवली प्रीमियर लीग 2022 मध्ये आपण पाहत आहात. एका बाजूला प्रेक्षणीय सामना सलतेवाडी विरुद्ध डाकेवाडी, आणि नक्कीच सलतेवाडी संघाचा स्टार गोलंदाज अक्षय सलते मात्र इथे उपस्थित आहेत. आपले हार्दिक आभार, आपण इथे उपस्थित राहिलात. वाजवली प्रीमियर लीग 2022 मध्ये स्टार आयकॉन म्हणून ओळखला जाणारा एक मोठं नाव पाटण तालुक्या क्रिकेट मधील
2 धावा मात्र वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. या धावा मागण्या ठरतील. जिथे मात्र 1 धाव आहे तिथे मात्र 2 धावा दिले जात आहेत. चुकी मात्र मागणी ठरते. धावफलकावर धावफलक 19 या आकड्यावर 4 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 1 शॉट असेल 18 धावा. आता मात्र चेंडू हवेत आहे. बॅटला लागत असताना मात्र टाइमिंग मिळालं नाही फलंदाजाला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. पूर्ण होईल का तिसरी धाव? वेगाने मात्र फलंदाज पळत होता परंतु क्षेत्ररक्षण सुंदर झालं. तिसरा धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. रन आउट. संतोष. 2 धावा धावफलकावर लागतील. आता मात्र 2 धावांची आवश्यकता असेल. 21 धावा धावसंख्या. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता असेल. तीन धावांची आवश्यकता असेल. तर बाजोली प्रीमियर लीग 2022 मध्ये मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. वीर सर तसेच पोकाटे सर देखील उपस्थित आहेत. वाजोली गावचे शिक्षक वीर सर तसेच पोकाटे सर. तर विनंती असेल स्पीड अप करायचं आहे. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक श्रीकांत भागे पळेल तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज शैलेश. आता मात्र 5 चेंडू 1 धावांची आवश्यकता असेल. पूर्णपणे सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. शिवजोत डाकेवाडे सागर. आता मात्र लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू वेगवान गतीने पळताना पाहायला मिळतोय. 1 धाव तोपर्यंत पूर्ण करण्यात येते. विजयाच्या दिशेने मात्र जाताना पाहायला मिळाला. विजय होताना पाहायला मिळतोय डाकेवाडी संघ. संतोष